छावा भाग 27. राजगडावरून निघालेली संभाजीराजांची स्वारी दिवस कलंडायला आला असताना मिर्झा राजाच्या तळाजवळ आली. भले मोठे पाण्याचे टाके तांबड्या कमळांनी फुलून जावे तसे उभे कर्हे पठार केशरी राहुट्यांनी भरून गेले होते. तळापासून हाकेच्या टप्प्यावर संभाजीराजांची पालखी ठाण करून किरतसिंगाने आपल्या राणाजींना वर्दी पाठवली. मिर्झा राजाचा पसरलेला प्रचंड तळ, हत्ती उंटांचे चित्कार, तोफगाड्यांचे खडखडाट या कशाकडेच संभाजीराजांचे लक्ष नव्हते. ते रोखल्या नजरेने समोर दिसणाऱ्या तोफमाऱ्याने काळवंडलेल्या पुरंदराकडे बघत होते. ते त्यांचं जन्मस्थळ होतं. कसली तरी न कळणारी सळसळ त्यांच्या उदरात दाटली होती. मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज, इंद्रमन बुंदेला आणि काही रजपूत धारकरी संभाजीराजांच्या आगवानीसाठी सामोरे पेश आले. तळावर शहाजणे वाजू लागली. नेताजींच्या सोबतीने संभाजीराजे मिर्झाच्या सर्वात उंच उठून दिसणाऱ्या शामियानाकडे चालले. उभ्या हयातीत एवढ्या पोरवयाच्या पराक्रमाचे स्वागत करण्याचा प्रसंग कधी मिर्झा राजावर आला नव्हता. त्याला कुंवरबद्दल कुतूहल होते. मिर्झाच्या तळावरील रजपूत, पठाण, बहलिया धारकरी धावत येत दाटीने सेवा का बच्चा बघत होते. नेताजींच्या पाठोपाठ संभाजीराजे मिर्झाच्या शामियान्यात प्रवेशले. संभाजीराजांना बघताना मिर्झाच्या पातळ ओठांतून अस्पष्ट शब्द निसटले. ओह सरणचंडी, बेहतरीन. आपल्या कपाळावरच्या केशरी रजपुती टिळ्याची आठ्यात घडी करून टाकत भुवया चढवून मिर्झा राजे जयसिंग समोर बघतच राहिला. आकाशात लखलखणाऱ्या तेजवान विजेचा एक तरतरीत कोवळा कोंभ त्याला आपल्या शामियान्याच्या दारात उभा ठाकलेला दिसत होता. उग्रसेन कछवाहकडून हे शिवाजीराजांचे असली कुंवरच आहेत याची शहानिशा करून घेण्याचे भान काही मिर्झा राजाला राहिले नाही. आईये कुंवर शंभूराजे, म्हणत मिर्झा राजे हसत 2-4 कदम पुढे झाले. पुढे होत आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी, म्हणत संभाजीराजांनी मिर्झा राजांच्या पायाला आपले हात भिडवले. ते काय करताहेत हे पटकन न उमगलेला मिर्झा थोडे मागे हटत म्हणाला, ये क्या कर रहे हो कुंवर? त्यांच्याकडे निर्भय डोळ्यांनी बघत संभाजीराजे खणखणीत आवाजात म्हणाले, गड सोडताना आमच्या महाराज साहेबांनी आम्हास बजावलं आहे की आपल्याला आम्ही दादाजी म्हणावं, त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानावं, आम्ही आपली आज्ञा पाळावी. गंगाधर पंतांनी पुढे होत त्याचा उत्तरी तर्जुमा सांगितला. शिवाजीराजांनी आपल्यावर केवढी जिम्मेदारी टाकली आहे हे संभाजीराजांच्या तोंडून मिर्झा राजाला आत्ता अचूक कळून चुकत होते. राजांचा विश्वास टाकून माणूस बांधील करण्याचा बेत संभाजीराजांच्या पहिल्या भेटीतच अचूक साधला गेला. संभाजीराजांचा हात हातात घेत मिर्झा राजाने त्यांना अलिशान बैठकीवर नेऊन बसविले. शामियानात असलेला उग्रसेन मिर्झा राजाची नजर त्याच्यावर जाताच मिर्झा राजाच्या जवळ आला. तस्लीम करून म्हणाला, राणाजी एक बात. बोलो उग्रभान, क्या है? मिर्झाने विचारले. झटकन मिर्झा राजाच्या कानांजवळ आपले तोंड नेत उग्रसेन हळूच त्याच्या कानात राजपुतानीत पुटपुटला, ये कुंवर शंभू ही है. खुद राजा साहब ने अपने कुलदेवी की माला इसके गले में चढ़ाई है. आणि हे सारे तो गळ्याभोवती हात फिरवून मिर्झा राजांना अभिनयाने पटवून देऊ लागला. ते ऐकून मिर्झा राजे मान टाकीत एकदम मोठ्याने हसले. सरकारी ढंगात बोलून गेले, बेवकूफ हो उग्रभान, जाओ अपने डेरे में.
उग्रसेनाच्या त्या हालचालीमुळे संभाजीराजे आणि नेताजी थोडे बिचकले. एकमेकांना त्यांनी सावध नजर दिली. नेताजींची भरीव बोटे नकळत कमरेच्या हत्याराच्या मुठीवर गपकन रुतली. शामियानाच्या दरवाजाकडे रोखल्या नजरेने बघताना नेताजींच्या ताणल्या छातीवरचा बाराबंदीचा एक बंद तटकन तुटला. त्यांना दग्याची शंका आली. पण हे सारे उग्रसेनाच्या गैरहालचालीमुळे झाले होते. मिर्झा राजाने आपल्या चलाख डोळ्यांनी नेताजी आणि संभाजीराजे कसल्या गैरसमजात आले आहेत हे हेरले. तो गडबडीने म्हणाला, गलतफहमी न करना कुंवर. ये उग्रसेन तुम्हारे गले की माला की निशानी बताकर तुम ही राजा साहब के असली कुंवर हो और कोई नहीं ये बता रहा था. ते ऐकताना कोंडल्या श्वासाचा दमदार निश्वास टाकून हाताऱ्यावरची मूठ ढिली टाकत नेताजी म्हणाले, चटका लागल्या बिगर कळत नाही, इंगळकंचा आणि कोळसाकंचा. मिर्झा राजाला मात्र नेताजींची मावळ बोली काही कळली नाही. सगळ्या तळाभोवती पावसाळी सांज दाटून आली होती. पाखरांचे थवे आपल्या कोटरांच्या निवाऱ्याकडे परतून स्थिरावले होते. तळावरच्या रसोईखान्याच्या आगळ्या धुराचे लोळ फेकीत शिलगत होत्या. मिर्झा राजाच्या शामियानाच्या दारात उभे असलेले संभाजीराजे नजर जोडून पावसाळी ढगांनी वेढलेल्या धुरकट पुरंदरच्या माथ्याकडे बघण्यात स्वतःला हरवून गेले होते. शामियानाची कणात धरून नेताजींच्या निवडक धारकऱ्यांचे पथक हातात नंगी हत्यारे पेलून सावध अंगाने खडे होते. त्यात स्वतः नेताजी संभाजीराजांच्यावर नजर ठेवून उभे होते. सुरक्षितता आणि इतमाम म्हणून मिर्झा राजाने संभाजीराजांच्या मुक्कामाची सोय खुद्द आपल्या शामियानातच केली होती. त्यावर किरतसिंग आणि आपले खास विश्वासू राजपूत लढवय्ये जोडून दिले होते. शामियानाच्या अंतःपुरात मिर्झा राजा रणचंडीची संध्या पूजा करण्यात गुंतला होता. कितीतरी वेळ संभाजीराजे पुरंदरचा धुरकटला माथा एकटक निरखीत होते. आता चांगलेच अंधारून यायला लागले होते. एकसारखी चुळबुळ करणारे नेताजी पुढे झाले. संभाजीराजांना मुजरा करून म्हणाले, किन्नाटीचं आता बाळराजांनी आत चलावं, बाहेर उभं राहू नये. कसली तरी साखळी तुटल्यासारखे संभाजीराजे भानावर आले. नेताजींच्या थोराड पगडीकडे बघत म्हणाले, नेताजी काका, हा गड आम्हास जणू साद घालतोय. त्याच्यावरची नजर काढू नये असंच वाटतंय. छातीत खळबळ माजतेय. पगडी डोलवीत नेताजी म्हणाले, बराबर आहे बाळधनी. माणूस जिथं उपासतं ती जागा त्याला सादच घालती. तुम्ही या गडावर उपजला. म्याच किल्लेदार होतो त्या वक्ताला. मासाहेबांनी लई गर्दी उडवली होती तुमचं पहिलं बाळरडं ऐकून. आता ह्यो गड पठाणाच्या कब्जात आहे. नाहीतर दावला असता थोरल्या राणीसाहेबांचा महाल तुम्हासनी एक डाव. ते तगडे रांगडे मन हे बोलताना दाटले होते. सगळी कोडी सुटल्यासारखे संभाजीराजांना क्षणभर वाटले. पण अशी कोडी कधीच सुटत नसतात. गुंतवा झालेल्या धाग्याच्या भेंडोळ्यातून नेमका शेव हाताशी येत नाही. संभाजीराजांचे मन आपल्या आऊसाहेबांचा विचार करू लागले. किल्ले पुरंदर वरून कसा दिसत असेल अशी उत्सुकता त्यांच्या मनात येऊन गेली. ते दरवाजातून वळले. संथपणे शामियानातील तलम रुजामे तुडवीत गेले. संभाजीराजांसह रात्रीचा खाना एका पंक्तीने उरकून शामियानाच्या ख्वाबगारात मिर्झाराजे आपल्या मंचकावरच्या मऊ बिछायतीवर लेटले होते. मावळतीच्या बाजूला एका शिसवी मंचकाच्या बिछायतीवर संभाजीराजे पडून होते. त्यांच्या अंगावरची शाल दूर हटून पायगतीला गोळामोळा होऊन पडली होती.
आतली हिंदुस्थानी समाधाने मंद तेवत होती. ख्वाबगाराला लागून असलेल्या अंतःपुरात मिर्झा राजाने पूजलेल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर तेवत होत्या. शामियानाच्या सगळ्या घेराभोवती मावळे धारकरी आणि रजपूत हशम यांचा छबिन्याचा जोड पहारा नागव्या तलवारी पेलून जागत्या डोळ्यांनी फिरत होता. आपल्या जाड मावळी पायताणांची कुरकुर उठवीत हातात नंगी तेग धरून खासे नेताजी त्या पहाऱ्यावर नजर ठेवीत फिरत होते. तळावर जागजागी आगट्या पेटल्या होत्या. मधूनच त्यातील बाभळीच्या गाठी पेटता पेटता फाटकन फुटत होत्या. त्यामुळे फवारलेल्या ठिणग्यांचा आगटीभोवती सडाच पडत होता. समोर टाकलेल्या गवताच्या पेंढ्या सोंडेने झटकून नीट मुंगी रहित करून मगच घशात सोडताना हत्तींच्या गळ्यातील घंटांचे उठणारे घुमरे नाद तळावर पसरत होते. बैठक घेतलेले उंट माना ठेवून मिटल्या डोळ्यांनी रवंथ करीत होते. त्यांच्या ओठाळीतून फेसाच्या तारा तरंगत होत्या. लीद टाकलेली घोडी अखंड शेपट्या चाळवीत उभ्या उभ्या झिंगत होती. तळावर शांत रात्र उतरली होती. आपल्या बिछायतीवर संभाजीराजे मात्र तळमळत होते. एकसारखी कूस पालटत होते. थोरल्या मासाहेबांचा मायेचा हात पाठीवर घेऊन बिनघोर झोपण्याची सवय असलेले संभाजीराजे बेचैन होते. लेटल्या लेटल्या त्यांची घालमेल निरखणारा मिर्झा राजे आपल्या मंचकावरून उठला. किमोश उतरून ठेवल्यामुळे त्याचे रुपेरी केस क्षमादानांच्या प्रकाशात लकलकले. संभाजीराजांच्या मंचकाजवळ येत त्याने आपला हिरेजडित अंगठ्या असलेला हात संभाजीराजांच्या पाठीवर ठेवला. त्या स्पर्शाने शंभूराजे दचकून उठले. मिर्झा राजाच्या पांढऱ्या सफेद केसांकडे बघू लागले. कुंवर, तुम्हें नींद नहीं आती? जगह बदल गई कि नींद हजम होती है. आवो हमारे बिस्तर पे लेट जाओ, डरो मत. मिर्झा राजाने त्यांचा हात धरून त्यांना मंचकावरून उतरते केले. हळुवारपणे आपल्या मंचकाजवळ आणले. संभाजीराजे मिर्झा राजांच्या मंचकावर बसले. समोर उभ्या असलेल्या धिप्पाड पण शांत मुद्रेच्या मिर्झा राजाकडे त्यांनी पाहिले. मिर्झाच्या छातीवर त्याच्या आलमपन्हा औरंगजेबाने त्याला बहाल केलेले हिरव्या कंच पाचूचे मोती लगात गुंफलेले पदक चमकत होते. त्या पदकाकडे बघत संभाजीराजे क्षणभर गप्प झाले. मग मान उडवून त्यांनी विचारले, दादाजी, आम्ही एक विचारू? बेशक पूछो कुंवर शंभू, मिर्झा शांतपणे म्हणाला. आमचे आबासाहेब म्हणाले की तुम्ही रजपूत आहात आणि आम्हीही रजपूत आहोत. मग मग तुमच्या गळ्यात भवानीच्या कवड्यांची माळ का नाही? त्या प्रश्नाने मिर्झा राजा हा दिल्ली दरबारचा थोर राजकारणी चरकला. त्याच्या डोळ्यात एक दुखरी छटा तरळून गेली. आपल्या छातीवरच्या हिरव्या पदकावरून कसा तरीच हात फिरवीत तो म्हणाला, बहुत रात उतर आई, सो जाओ कुंवर. संभाजीराजांना लेटते करून मिर्झा राजाने त्यांच्या अंगावर शालनामा पांघरला. स्वतः मिर्झा राजा त्यांच्या शेजारी कलंडला. चंडी चंडी असे पुटपुटत आपल्या हयातीच्या चुकलेल्या मार खाल्लेल्या वाटा आठवू लागला. कुसवे होऊन मिर्झा राजाने संभाजीराजांच्यावर नजर टाकली. त्यांचा श्वास बिनघोर लयीत लागला होता. भाग 27 समाप्त.